करू शकत नाही. कशाला भाजीचं बीज बोलत, सिडकोचा अध्यक्ष महायुतीचा कोणतरी अध्यक्ष होईल आणि माननीय मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील. आता बाब अशी आहे, फक्त एक दुःखदायक बाब अशी आहे की मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेतला आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी MIDC लगेच टेंडर नोटीस काढली. किती घराची, किती स्क्वेअर फूट? 300 स्क्वेअर फूट घर लोकांना. आणि इथे 1500 स्क्वेअर फुटाचं महसूल मंत्री महोदयांनी धोरण आणलेलं असताना 300 स्क्वेअर फुटाची या ठिकाणी, ते पण कोणाकडे? बिल्डरकडे. बिल्डर शोधणार आहेत. एवढी काय घाई आहे? आणि नवी मुंबईतल्याच MIDC मध्ये कशाला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट शोधायला लागतो? वागले इस्टेट आहे, तिथे पलीकडे मिराला MIDC आहे, वसईला आहे, कल्याण डोंबिवलीला आहे, अमरनाथला आहे, बदलापूरला आहे, मुरबाडला आहे. या सगळ्या MIDC करता येतं धोरण, आणि MIDCचा धंदाच नाही हा. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले, ही योजना रद्द करा, स्थगित करा नाही, रद्द करायचं पत्र दिले. आणि लोकांनी माझ्याकडे फार तीव्र भावना व्यक्त केलेल्या. आता तुम्ही बघितलं असेल, तुमच्याकडे बऱ्याचशा पक्षाच्या लोकांनी, ऑल पार्टी लोकांनी त्याचा निषेध व्यक्त केलाय, आंदोलनाच्या भाषा केलेल्या आहेत. जर का ऑल पार्टी लोकांना जर त्या गोष्टीचा विरोध असेल तर त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी बोललो की SRA1 म्हणजे कुठली? मुंबई. SRA2 म्हणजे रेस्ट, मुंबईच्या नंतरचा MMRDचा परिसर. पराग सोमन नावाचे CO ची नेमणूक झाली होती. त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते, त्याला गृहनिर्माण सचिव त्यांना रात्री 10 वाजता फोन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की SRA2 नवी मुंबईच्या बाहेर, ती बाहेर झाली होती. आता तर कर केलेला आहे. कर म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर शोधतात, हे होऊ देणार नाही आम्ही. लक्षात आलं की ही माझ्या त्याला गोष्टीचा पूर्ण तीव्र विरोध आहे. आणि हा कट आहे पैसे कमवण्याचा. काय बोलतो मी? पैसे कमवण्याचा कट आहे. आता कोण कोण त्याच्यात सामील आहेत ते शोधेन मी. जरा ऐकून घ्या जरा. जर का त्याच्यातून जनसामान्यांच्या भावनांची कदर केली नाही तर मंत्रीपद बाजूला सोडून मी गणेश नाईक रस्त्यावर आहे. कारण, आणि ती काही वेळ येणार नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या गोष्टीला निश्चितपणे रद्द करण्याचा निर्णय घेतील आणि मुंबईच्या जनतेला दिलासा मिळेल. ज्याला माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्याला महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना 1500 स्क्वेअर फुटापर्यंतची घरं निर्मित करायचे धोरण घेतले असताना या MIDCच्या लोकांना कसली अक्कल सुचली? का घाई निर्णय घेतला? या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना तरी विश्वासात घेतलंय का? मंत्रिमंडळाकडे नोट आली का? अशा प्रकारचं, म्हणजे बावनकुळे साहेबांनी हा धोरण घेताना मंत्रिमंडळाची संमती घेतली. MIDCच्या कोणी अक्कल बेअक्कलनी ही हुशारी केलेली आहे, त्याला निश्चितपणे विचारायची गरज आहे. आणि माझं म्हणणं, तुम्ही पत्रकारांनी नेतृत्व करा. आणि मला माहिती आहे की महाराष्ट्रात देशामध्ये ज्या ज्या वेळेला प्रसंग बाका येतो त्यावेळेला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता जी सोशल मीडिया, या तुम्हाला लोकांनी घेतलेला पुढाकार हा जनतेच्या हिताकरता झालेला आहे आणि तुम्ही तसं हिताकरता घ्यावं. माझं म्हणणं की जनसाता मंत्री असताना मी रस्त्यावर याची भाषा करतोय, वेळ आली तर, पण ती वेळ येऊ देणार नाही. परंतु जागृती करण्याकरता तुम्ही सुद्धा जागृतीने त्या ठिकाणी हा प्रश्न चव्हाट्यावर आणा. माझ्या दृष्टिकोनात संदीप नाईकाच्या नेतृत्वाखाली या 15-20 दिवसांमध्ये लाखो लोकांचा मोर्चा सिम्बॉलिक निघणार आहे. आता मी सांगणार आहे की तुम्ही मोर्चा काढू नका, की मोर्चा काढला म्हणजे राज्य शासनाचा, मी मंत्री आहे म्हणजे मंत्र्याच्याच मुलांनी एखादा मोर्चा काढला तर ती शोभासाची बाब नाही. तर मी त्यांना कन्व्हिन्स करणार आहे किंवा माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर या तुमच्या व्यथा आम्ही मांडू आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवी मुंबईच्या विषयाकरता ज्याला बैठक झाली त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती की नवी मुंबईमध्ये फ्री होल्डच्या जागा द्या, लीजने नको. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी घनसोलीच्या सभेमध्ये, तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की नवी मुंबईतल्या सर्व जागा आम्ही फ्री होल्ड करू. म्हणजे त्या नुसत्या गाववाल्यांच्या नाही, सिडकोनी बांधलेली घरं, सिडकोनी दिलेला भूखंड, त्यावर बिल्डरनी बांधलेली घरं, झोपडपट्ट्यामध्ये राहणारे रहिवासी, या सर्वांकरता फुकट घराची योजना. आणि किंबहुना माझी तर मागणी अशी आहे की कुठल्याही शासनाच्या विभागाला प्रीमियम न घेता
तो प्रीमियमचा पैसा त्या ठिकाणी सुटसुटीत घरं, लिव्हेबल म्हणजे राहण्यालायक घरं अशा स्वरूपाची त्या ठिकाणी मागणी ऑलरेडी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केलेले आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना त्याच्या निश्चितपणे आम्ही स्मरणपत्र देऊ आणि अंतिम निर्णयाकरता त्यांच्याकडे जाऊ. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.